नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या मुद्रा बँकेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार. देशभरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची केंद्र सरकारची ग्वाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर. नमस्कार. बातम्या विस्ताराने. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुद्रा बँकेचं उद्घाटन करणार आहेत. या बँकेमुळे देशातल्या 5,77,00,000 लघु उद्योगांना संस्थात्मक अर्थव्यवस्थेशी संलग्न होता येणार आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना कर्ज पुरवठ्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. या योजनेमुळे युवक, सुशिक्षित व्यक्ती आणि कुशल कामगारांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे देशाच्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्तर प्रदेशातल्या मेरठ, आग्रा आणि अलीगड इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांचं पथक या भागाच्या दौऱ्यावर आहे. या भागातल्या स्थितीचा या पथकाने आढावा घेतला. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असं आश्वासन या पथकाने शेतकऱ्यांना दिलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने बांधकाम व्यवसाय क्षेत्रातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी भूसंपादन नियामक सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जमीन व्यवहारातली अनियमितता आणि फसवणुकीला आळा घालण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात यावर्षी 1 जानेवारीपासून 6% वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. यामुळे महागाई भत्ता 113% झाला आहे. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित फॉर्म्युलानुसार हा महागाई भत्ता आहे. देशभरातल्या 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 55 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. सार्क देशांच्या आरोग्य मंत्र्यांची 5वी बैठक आजपासून दिल्लीत सुरू होणार आहे. या बैठकीत HIV, एड्ससह अन्य आजारांना अटकाव आणणं आणि सदस्य देशांमधील सहकार्यास चालना देणं अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. सार्क देशांचे सर्व आरोग्य मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असून या भेटीत आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर ते चर्चा करतील. या बैठकीसाठी भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे आरोग्य मंत्री सहभागी होणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या कालच्या कामकाजात दोन्ही सदनात राज्याच्या असमतोल विकासासंदर्भात नेमलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालावरची चर्चा हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा हे अधिवेशन संपेपर्यंत केली जाईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केला. विरोधकांनी आक्रमक होत याबाबतची मागणी सभागृहात केली होती. दरम्यान पशुहत्या बंदीची व्याप्ती फक्त गायींपुरतीच मर्यादित असून त्यात इतर प्राण्यांचा समावेश नसल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्याला अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. या विषयावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना मुख्य वेळेत खेळ उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश देण्याचंही त्यांनी घोषित केलं. सगळ्या सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीतासारखंच चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्यावरची चित्रफित
सगळ्या चित्रपटगृहात दाखवणं यापुढे आम्ही बंधनकारक करणार आहोत. मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइम दिला पाहिजे. सकाळचा 8चा रात्रीचा 11:30चा शो देऊन जी 124 शोजची बोळवण केली जाते ते चालणार नाही. प्राईम टाइम मधला शो गृहीत धरला जाईल असे आदेश महसूल आणि गृह खातं आता काढतंय. त्यामुळे यापुढे मराठी सिनेमाला प्राईम टाइम देणं हे मल्टिप्लेक्सला अनिवार्य राहील. दरम्यान विधान परिषदेतही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली. केळकर समितीचा अहवाल मराठवाडा आणि विदर्भाला न्याय देणारा आहे, तरी प्रत्यक्ष न्याय मिळण्याबाबत शंका असल्याची भूमिका भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी मांडली. राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात दुष्काळी स्थिती असून ती बदलण्यासाठी उद्योजकांनी राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने काल मुंबईत आयोजित कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीमुळे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले राजकीय आणि सामाजिक संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. त्यासोबतच लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी, प्रादेशिक आणि जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रित प्रयत्नांना वेग येण्यास मदत झाली असल्याचं राज्यपाल यांनी सांगितलं. मेक इन महाराष्ट्र अभियानात अमेरिकन कंपन्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात या कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे. उत्पादन क्षेत्रात भारत अधिक सक्षम होत असल्याची ही चाहूल असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यावेळी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा राजलक्ष्मी राव, संस्थापक मधुलिका गुप्ता, टाटा समूहाचे डॉक्टर मुकुंद राजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट का घुगे यांचं मिसयूज ऑफ लॉ हे पुस्तक कायद्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानभवन इथे मिसयूज ऑफ लॉ या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनता आणि प्रशासन यांच्या दृष्टीने कायद्याचं पालन ही महत्त्वपूर्ण बाब असून कायद्यासंबंधी विविध प्रश्नांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाचे सर्व विभाग एकत्रित येऊन हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अधिक जोमाने राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यासाठी 221 कोटी रुपये मिळणार असून त्यापैकी 29 कोटी 18 लाख रुपये देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते नुकतीच जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात 124 गावं सहभागी होणार आहेत. आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांनीही जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत वैज्ञानिक जगात एका उच्च स्थानावर विराजमान झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काल केलं. ते काल मुंबईत भाभा अणु संशोधन केंद्राच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते. भारताने नुकत्याच पूर्ण केलेल्या मंगळ मोहिमेचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल आदर्श घालून देण्यात भारत नेहमीच पुढे राहिला आहे असं ते म्हणाले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम समाधानकारकरित्या पुढे जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंडियन मर्चंट चेंबरने आयोजित केलेल्या बैठकीतही त्यांनी काल भाग घेतला. यावेळी त्यांनी इकॉनॉमी पॉइज्ड फॉर अ टर्न अराउंड या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी जम्मू आणि काश्मीरमधल्या मदत आणि बचाव कार्यासाठी इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीने देणगीचा धनादेशही डॉक्टर जितेंद्र सिंग यांना सुपूर्द करण्यात आला. हिंसाचारग्रस्त येमेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेचा आज अखेरचा दिवस आहे. येमेनमधून आतापर्यंत 3,300 भारतीयांना सुरक्षित परत आणण्यात आलं आहे.
एअर इंडियाच्या विशेष विमानातलं आणखी 574 विमानांना सना इथून आणलं जात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. हिंसाचारग्रस्त येमेनमधून अमेरिका, बांगलादेश आणि इराकसह 26 देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी भारताकडे सहाय्य मागितलं आहे. भारतही या सर्व देशांना सहकार्य करत आहे. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग हे स्वतः येमेनचा शेजारी देश जिबुती इथे उपस्थित आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला काल देशभरातल्या 201 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही वा अर्धवट झालेलं आहे अशा सर्व बालकांचं या मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे. घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, क्षय, गोवर, हेपेटायटिस बी या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या 1958 बालकांना तसंच 170 गरोदर स्त्रियांनाही लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी महेश मोरे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत बालक आणि महिलांना लसीकरण करण्यात येत असून त्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सिद्धार्थ विनायक पद्माकर काणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी 5 वर्षांसाठी काल ही नियुक्ती केली. डॉक्टर काणे हे नागपूर विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉक्टर काणे यांनी संख्याशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी न्यायाधीश व्ही.एस. सिरपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. श्रद्धा मनात असावी लागते, ती फक्त ओठावर असून चालत नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं स्मारक उभारण्यासाठी आम्ही त्वरित प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वांद्रे इथल्या जाहीर सभेत दिलं. वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतल्या शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. याआधीचं सरकार हे सावकारी होतं, ते स्वतःचं हित पाहत होतं, तर आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, म्हणून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं. म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णयही 1 महिन्यात जाहीर करू. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून दोषींवर कारवाई करू अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील काल वांद्रे इथे प्रचार सभा झाली. ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं पवार म्हणाले. तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी देखील नारायण राणे यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलं. हॉकी मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये साखळी सामन्यांच्या फेरीत आपल्या 3ऱ्या सामन्यात भारताची लढत यजमान मलेशियाबरोबर होणार आहे. भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून पॉल केन ॲस यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मात्र भारताला या स्पर्धेत अद्याप विजय नोंदवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताला बरोबरीत रोखलं, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 2-1 असं हरवलं. हॉकी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत काल झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीने आसामचा 7-2 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. त्यामुळे दिल्लीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, तर विदर्भानेही गुजरातचा 10-2 असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. राजस्थान तसंच जम्मू आणि काश्मीर संघाने आपापल्या गटात आगेकूच केली असली तरी आज होणाऱ्या इतर सामन्यांवर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथे 40.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं.
येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या मुद्रा बँकेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार। देशभरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची केंद्र सरकारची ग्वाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ। आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।